नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपले स्वागत करतो MPSC वाला या आपल्या प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, सरते शेवटी कंबाईन ग्रुप बी म्हणजे गट ब याची जी पूर्व परीक्षा होती ती पार पडली आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा नाका जो अनुभव विद्यार्थ्यांनी शेअर केला, त्यांचे फीडबॅक दिले ते फारच जबरदस्त आणि म्हणजे एकदम नाका जोशीले हे होते फीडबॅक। आणि अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की त्यांना सगळ्यांचा स्कोर 55-60 प्लस सहज जाऊ शकतो। त्यापैकी जो पॉलिटी विषय आहे, आजचा पेपर झालेला पॉलिटी विषय, या पॉलिटी विषयाचे प्रॉबेबल आन्सर्स काय राहू शकतात यासाठी आपण हा सेशन घेऊन आलेलो छोटासा सेशन। आणि 100% गॅरंटी आहे की आयोगाच्या प्रश्नाशी आणि आयोगाच्या उत्तरांशी आपले उत्तर नका मॅच होतील, कारण पेपरच पॉलिटी लेवलचा फार सोपी होता। कमीत कमी मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो की हा पेपर ग्रुप बी पेक्षाही नका थोडा लेवलचा होता पॉलिटीचे क्वेश्चन। बाकी विषयाचं मी सांगू शकत नाही, पण पॉलिटीबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो 2 फेब्रुवारी 2025 ला जी प्रीची एक्झाम झाली त्याचे पॉलिटीचे आन्सर्स आपण वन बाय वन बघण्याचा प्रयत्न करूया। सर्वात पहिला प्रश्न बघा, मुंशी अय्यंगार नका जे सूत्र आहे हे कशाशी संबंधित आहे? करेक्ट आन्सर नंबर 3, भाषा समस्या आहे की ना। भाषा समस्या याला आपण एकदम नका लाईव्ह बघून घेऊया आपण याचा आन्सर की मुंशी अय्यंगार हे जे सूत्र होतं हे कशा संबंधी। तर बघा तुमच्या समोर नका इथे याच्यामध्ये एक गुगलची नका टॅब ओपन करतो आणि यामध्ये टाईप करतो याच्यामध्ये की मुंशी अय्यंगार, ओके, MUNSHI मुंशी, त्यानंतर अय्यंगार, ओके, अय्यंगार फॉर्म्युला, ओके, मुंशी अय्यंगार फॉर्म्युला। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, थोडं याला हे म्हणजे ब्रॉड करून दाखवतो तुम्हाला मी। इथे बघा, द ड्राफ्ट आर्टिकल म्हणजे संविधान सभा जी होती पॉप्युलरली रेफर्ड टू ॲज द मुंशी अय्यंगार फॉर्म्युला। इथे बघा हे माझ्या बोटाच्या वर मुंशी अय्यंगार फॉर्म्युला जो तुम्हाला विचारला आणि कशामध्ये होता की ओके, डिक्लेअर्ड हिंदी इन द देवनागरी स्क्रिप्ट as the official language of the union and the use of international form of the Indian numerals for official purpose। म्हणजे सरळ सरळ आपली नका जी संविधान सभा होती त्या संविधान सभेमध्ये KM मुंशी आणि अय्यंगार यांना नका जी जबाबदारी देण्यात आली होती, तर त्यांनी हिंदी जी देवनागरी लिपीमधली हिंदी ही आपल्या भारताची ऑफिशियल लँग्वेज असणार। यावरून सुद्धा सिद्ध होतं की जी हिंदीला नॅशनल लँग्वेज नका जो पोबारा करतात आणि काही लोक त्याला अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, सरळ सरळ आहे स्पष्टपणे मुंशी आणि अय्यंगार यांनी म्हटलं होतं। इथे पुन्हा बघून घ्या, MUNSHI मुंशी अय्यंगार यांनी डिक्लेअर्ड हिंदी इन द देवनागरी स्क्रिप्ट ॲज द ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे केंद्र शासनाची कम्युनिकेटिव्ह जी लँग्वेज असणार, राजभाषा, राष्ट्र नाही राजभाषा ती असणार हिंदी ऑफिशियल लँग्वेज। म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा समस्या लँग्वेज इश्यू, की भारतामध्ये म्हणजे केंद्र आणि राज्य हे दोन्ही शासनाचे घटक एकमेकांशी कम्युनिकेट करतील, संवाद करतील, तर कोणती भाषा राहणार? तर हिंदी ही भाषा होगी, हिंदी, ती पण कोणती? देवनागरी लिपीतील आहे की नाही, हिंदी देवनागरी लिपीतील ही भाषा राहणार, हिंदी देवनागरी लिपी। म्हणजे करेक्ट आन्सर नंबर 3 आहे 100%। बाकी दूरपर्यंत ऑप्शन जे आहे यामध्ये सूट होत नाही किंवा मॅच होत नाही। त्यानंतर आहे, भारतीय संविधानातल्या खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद कोणती? निर्वाचन आयोग म्हणजे तुम्हाला म्हटलेला इलेक्शन कमिशन। तर मला वाटतं राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न येऊन गेला, राज्यसेवा पूर्व परीक्षेला, आणि ॲज इट इज रेफर झाला तुम्हाला, म्हणजे रिपीट झाला प्रश्न कंबाईन परीक्षेला। निर्वाचन आयोग भारताचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कलम 324 ते 329 याचे कार्य आहे, पण त्याची स्थापना म्हटलेलं आहे कलम 324, म्हणजे एकदम सोपी लेवलचा प्रश्न। त्यानंतर भारतातल्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त, भारताच्या निर्वाचन आयोगाची म्हणजे निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यापासून केवळ आणि केवळ एकच महिला ज्यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर होण्याचा मान मिळाला, त्या म्हणजे VS रमादेवी, आणि केवळ 16 दिवसांसाठी होत्या या, केवळ 16 दिवसांसाठी या नका मुख्य निवडणूक आयुक्त होत्या। त्यानंतर TN शेषन आले, याला सुद्धा आपण इथेच बघूया विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आपण नका VS रमादेवी, ओके, VS रमादेवी यांना आपण नका इथे टाईप करण्याचा प्रयत्न करूया, VS रमादेवी आहे की नाही, VS रमादेवी। तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, VS रमादेवी इथे सर्वात पहिले, ओके, VS रमादेवी फॉर्मर चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, VS रमादेवी। आणि यांच्याबद्दल आपण नका माहिती बघितली तर आपण नका समजा आता याच्यावर विकिपीडियावर माहिती बघण्याचा प्रयत्न करूया आपण, जरी या सोर्स ऑथेंटिक नसला तरी पण माहिती याच्यावर। तर तुम्ही बघू शकता, याला थोडा एनलार्ज करून तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला। VS रमादेवी त्यांचा जन्म आणि मृत्यू सांगितलं 2013 मध्ये, तर त्या गव्हर्नर होत्या कर्नाटकच्या 8व्या आणि 9व्या चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया होत्या। फक्त 16 दिवस भारताच्या 9व्या चीफ इलेक्शन कमिशनर, ओके, चीफ इलेक्शन कमिशनर, 9th चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया फ्रॉम 27 नोव्हेंबर 1990 टू 11 डिसेंबर, म्हणजे 26 नोव्हेंबर भारतीय राज्यघटनेचा आपला संविधान दिन।
आणि त्या तारखेला त्यांना अपॉइंटमेंट केलं 1990 मध्ये. तर लगेच पुढच्या महिन्यात 11 डिसेंबर 1990ला तर शी वॉज द फर्स्ट विमन टू बिकम द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. तुमच्या डोळ्यासमोर आहे, अजून त्याला एकदम हायलाइट करून दाखवतो. शी वॉज द फर्स्ट विमेन टू बिकम चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, अशा प्रकारे. आणि त्यांच्यानंतर TN शेषन आले, जे आतापर्यंत सर्वात जबरदस्त नाका हे मानण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांचा फोटो पण आहे, तुम्ही बघू शकता आहे की नाही. थोडा म्हणजे हे आहे, क्लिअर नाही फोटो, विकिपीडियावरच क्लिअर नाही आहे. तर हे तुम्ही बघू शकता मॅडमना, VS रमादेवी. आणि त्या भारताच्या 9व्या, ओके, भारताच्या 9व्या आणि ओव्हरऑल पहिल्या, ठीक आहे, भारताच्या 9व्या आणि ओव्हरऑल पहिल्या. तर इथे त्यांना हे पण दिलेलं आहे, 9व्या चीफ इलेक्शन कमिशनर फ्रॉम 26 नोव्हेंबर टू 11 डिसेंबर, फक्त 16 दिवसासाठी. आणि शी वॉज द फर्स्ट विमेन टू बिकेम, ओके, फर्स्ट विमेन टू बिकेम. तर त्यानंतर ओके, त्यानंतर म्हणजे VS रमादेवी, सेकंड नंबर आन्सर. हे सुद्धा आपलं एकदम परफेक्ट आहे, यामध्ये दूरदूरपर्यंत कोणताच म्हणजे घोटाळा होणार नाही. त्यानंतर घटनेतल्या अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेच्या राज्याची सर्व कार्यकारी अधिकार, ओके, सर्व कार्यकारी अधिकार, मला वाटतं आहे की नाही, म्हणजे हे सरळ सेवेपासून तर कोणत्याही परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी हा पॉलिटीचा पेपर सोडू शकले असते, सरळ सेवेपासून तर सगळेच. याच्यामध्ये तर राज्यपाल हा घटनात्मक कार्यकारी प्रमुख असतो प्रत्येक राज्याचा, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक राज्याचा राज्यपाल, त्या राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यांसाठी घटनात्मक कार्यकारी प्रमुख, कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट, आहे की नाही, कॉन्स्टिट्यूशन. आणि सर्व कार्यकारी अधिकार त्याच्या नावाने घेण्यात येतात, सर्व कार्यकारी अधिकार त्याच्या नावाने घेण्यात येतात. आणि नका आपण जेव्हा समजा आता नका आपण यामध्ये नका यामध्ये पुन्हा आता आपण इथे बघतच आहे की नाही. तर पुन्हा आपण एक वेळा इथे ओके आर्टिकल याच्यामध्ये आपण पुन्हा याच्यात टाईप करूया सगळ्या लोकांनी. इथे आपण नका आर्टिकल 154 आपल्या डोळ्यासमोर बघून घ्या. आर्टिकल 154 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर हे बघू शकता तुम्ही, आहे की नाही. आर्टिकल 154 ओके, पुन्हा याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आहे, परंतु आपण हे समजून घेऊया. आर्टिकल 154 of the Indian Constitution deals with the executive power of the state. It states that the governor, okay, it states that the governor, पुन्हा याच्यामध्ये बघा आर्टिकल 154 तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे इथे, जिथे माझं बोट आहे. आर्टिकल 154 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द एक्झिक्युटिव्ह पॉवर, ओके, राज्याचे कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट. आणि इट स्टेट दॅट द गव्हर्नर, ओके, गव्हर्नर ऑफ अ स्टेट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टेट्स एक्झिक्युटिव्ह पॉवर. सरळ सरळ आहे राज्यपाल, ओके, राज्यपाल. द गव्हर्नर ऑफ अ स्टेट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टेट एक्झिक्युटिव्ह पॉवर. म्हणजे या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काही हे नाही प्रॉब्लेम. गव्हर्नर, ओके, गव्हर्नर नंबर 2 100%, ओके, 100% शुअर गव्हर्नर, ओके, नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? सरळ आहे, राज्यांचे राज्यपाल. कारण सुप्रीम कोर्ट, ओके, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जजेस यांची नियुक्ती कोण करतं? आपल्या भारताचा राष्ट्रपती, आहे की नाही, भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, ओके, हायकोर्ट यांची नका नियुक्ती, या जजेस लोकांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मग आता राहिलं जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, तर राज्यांचे राज्यपाल, आहे की नाही, राज्याचे राज्यपाल. तर हे राज्याचे राज्यपाल म्हणजे इथे सुद्धा 101% तुमचा आन्सर एकदम करेक्ट आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी करेक्ट केलं असेल एक्झाममध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय, म्हणजे एव्हरी हायकोर्ट विल बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. द करेक्ट आन्सर अनुच्छेद 215 आहे. करेक्ट आन्सर 215, म्हणजे पहिला ऑप्शन 215. पुन्हा ओके, याला आपल्या डोळ्यासमोरच नका पुन्हा हे करून घेऊया सगळ्या लोकांनी. इथे आर्टिकल 154 आहे, तर याला आपण नका आर्टिकल 145ला हे करूया, कॅन्सल करूया आर्टिकल 145, आणि इथे टाईप करूया आर्टिकल 215, आणि मग बघूया आपलं याच्यामध्ये आर्टिकल 215. तर याच्यात कोणतं हे आहे आर्टिकल 215. सो आर्टिकल 215 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे बघा, आहे की नाही. पुन्हा याला नका हे करून हे आर्टिकल, ओके, तुमच्या डोळ्यासमोर आर्टिकल 215 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट्स दॅट ऑल हायकोर्ट्स आर कोर्ट ऑफ रेकॉर्ड. स्पष्टपणे शब्द आहे, हे बघू शकता. कलम 215, ओके, कलम 215 मी बाजूला होतो, म्हणजे तुम्ही बघा इंग्लिश एवढी कठीण पण नाही, सरळ सरळ आहे. आर्टिकल 215 भारतीय राज्यघटनेचं कलम 215 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट दॅट ऑल हायकोर्ट्स आर द कोर्ट ऑफ रेकॉर्ड, ओके, ऑल हायकोर्ट्स आर द कोर्ट ऑफ रेकॉर्ड. दिस मीन्स दॅट हायकोर्ट यांना सगळे पॉवर सुप्रीम कोर्ट सारखेच आहे, ते आपले रेकॉर्ड हे करू शकतात. याच्यामध्ये आणि कंटेम्प्ट कोड पण देऊ शकतात. इथे पण बघा आर्टिकल 215 हायकोर्ट्स टू बी द कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड असं लिहून आहे यामध्ये. सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, हे म्हणजे आपलं हे सुद्धा आन्सर जे आहे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कलम 215, ओके, कलम 215 स्पष्ट आहे, कलम 215. त्यानंतर ओके, त्यानंतर नाही का नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतल्या जागा वाटपाची, प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी
राज्यसभेतली जागा वाटपांची तरतूद आहे? चौथी अनुसूची. ओके, चौथी अनुसूची. पुन्हा याला कन्फर्म करायचं आहे. तर हे जे शब्द आहे ओके, ॲलोकेशन ऑफ सीट्स ऑफ ईच स्टेट अँड युनियन टेरिटरी इन विच, ओके, इन विच नाही का स्केड्यूल असं आपण टाईप करूया. तर यामध्ये ओके, यामध्ये पुन्हा ॲलोकेशन, ओके, ॲलोकेशन ऑफ स्टेट्स अँड UT, allocation of state and UT seats in Rajya Sabha, okay, in Rajya Sabha, in which schedule, okay, in which schedule असं इथे आपण टाईप केलेलं आणि बघूया आपलं ओके काय आहे त्याच्यामध्ये. तर इन विच स्केड्यूल, ओके. तर यामध्ये तर हे बघा ओके, ह्याच्यामध्ये द ॲलोकेशन, ओके, तुमच्या मराठीसोबत तुमचा इंग्रजी जे सुद्धा आहे, इंग्रजीमध्ये बायलिंग्वेल, याच्यामध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा क्वेश्चन आहे तुमचा. तर यात बघू शकता तुम्ही, द ॲलोकेशन ऑफ सीट्स इन द राज्यसभा टू स्टेट्स अँड युनियन टेरिटरी इज गिवन इन द फोर्थ स्केड्यूल, चौथ्या अनुसूचीमध्ये ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ऐक नाही, पुन्हा मी बाजूला होतो सगळ्या याच्यामध्ये, अजून नका थोड्या याच्यात बघा, तुम्हाला लार्ज करून दाखवतो. द ॲलोकेशन ऑफ सीट्स इन द राज्यसभा, ओके, इन द राज्यसभा, आणि ते पण समोर नका टू स्टेट्स, ओके, राज्य आणि युनियन टेरिटरी हॅज बीन गिवन इन द फोर्थ स्केड्यूल, ओके, फोर्थ स्केड्यूल असं दिलेलं आहे, फोर्थ स्केड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे काही प्रश्नच नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चौथा अनुसूची उत्तर केलं त्यांची ओके म्हणजे त्यांचं करेक्ट आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चौथी अनुसूची, फोर्थ स्केड्यूल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला? मला वाटतं याला हे म्हणजे याला कन्फर्म करायची पण गरज नाही. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. तर 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होती आणि 74वी घटनादुरुस्ती ती म्हणजे अर्बन, ओके, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद. पण आपल्याला विचारलेला ग्रामसभा, तर ग्रामसभेमध्ये 73वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती, म्हणजे द प्रोव्हिजनल पार्लमेंट आफ्टर इंडिपेंडन्स वॉज युनिकॅमेरल, आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे होता. अ व ब दोन्हीच्या दोन्ही विधान एकदम करेक्ट आहे, दोन्हीच्या दोन्ही विधान. पुन्हा तुमच्या ओके, तुमच्या कन्फर्मेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोरच हे दाखवून देऊया, द प्रोव्हिजनल पार्लमेंट आफ्टर इंडिपेंडन्स वॉज युनिकॅमेरल. तर इथे पुन्हा आपण टाईप करूया म्हणजे तुम्हाला ओके लक्षात येईल. द प्रोव्हिजनल, ओके, द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया, ओके, प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया, ओके, ऑफ इंडिया वॉज युनिकॅमेरल, ओके, वॉज युनिकॅमेरल, म्हणजे एकच सभागृह होतं. कारण नाही का जी ही होती ओके युनिकॅमेरल. तर यामध्ये ओके, यामध्ये तर हे बघा सगळ्या लोकांनी तुम्ही ओके चॅट GPT मध्ये आणि याच्यामध्ये यस द प्रोव्हिजनल, ओके, द प्रोव्हिजनल पार्लमेंट, ओके, द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया वॉज युनिकॅमेरल. याच्यामध्ये अजून तुम्हाला थोडा ओके हायलाइट करून दाखवतो. इन लार्ज, यस द प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया वॉज युनिकॅमेरल, जे तुमच्या पुस्तकात वाक्य होतं. भारताची प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे तात्पुरती संसद. तात्पुरती संसद जी होती ती युनिकॅमेरल होती. 1952 मध्ये आपल्या भारतात निवडणुका झाल्या होत्या. मग जेव्हा निवडणुका झाल्या आणि पहिली सार्वत्रिक निवडणुका 1952 मध्ये झाल्यानंतर ही तात्पुरती जी संसद होती आपली घटना समिती, ती तात्पुरती संसद म्हणून कार्य करत होती. तर ती नाका द्विगृही सभागृहामध्ये कन्वर्ट झाली. लोकसभेसाठी निवडणुका 1952 मध्ये झाल्या होत्या, राज्यसभा तर होतीच. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 नुसार 2 सभागृह तर आपल्याला लाभले होते, पण घटना समितीने मात्र एक सदनी राहूनच काम केलं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपल्या भारताची जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती तिलाच नका संसदेचं कार्य देण्यात आलं होतं, संसदेचं कार्य. आणि दोन्ही विधान, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या सिनेट सदस्याप्रमाणे आहे, एकदम करेक्ट आहे. अमेरिकेचं सिनेट ओके त्याला वरचं सभागृह म्हणतात. भारताचं राज्यसभा हे वरचं सभागृह आहे. तिथे सुद्धा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो, इथे सुद्धा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, राज्यघटनेतल्या कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा आणि मध्यस्तर गाव यांची व्याख्या नका दिलेली आहे? अनुच्छेद 243. ओके, प्रश्न तुम्हाला थोडा क्लिअर नसेल कारण ते पेपर नका ते कॉपी केलेला आहे, याच्यामध्ये फोटो वगैरे काढलेले त्याचे, त्यामुळे तुमचा प्रश्न तुम्ही पुस्तकात बघू शकता. राज्यघटनेतल्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा आणि मध्यस्तर गाव या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहे? 243. आणि त्यातही स्पष्ट म्हणे 243 ब. ओके, 243 ब, 243 बी मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे पंचायतीची बांधणी कशी असावी. 243 बी म्हणजे बांधणी कशी असावी व्याख्या दिलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न बघा,
सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहे, एकदम करेक्ट आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही. सध्या भारताच्या राज्यघटनेच्या 8व्या भाषेत 22 नाही का भाषा आहे. आणि त्यानंतर त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती एकदम चुकीचा आहे. पुन्हा ओके एकदा तुमच्या डोळ्यासमोर आपण कन्फर्म करून घेऊया यामध्ये. सो कोकणी ओके, कोंकणी आणि नेपाळी भाषा ओके, कोंकणी आणि नेपाळी भाषा. तर कोंकणी अँड नेपाळी ओके, कोंकणी अँड नेपाळी, नेपाळी ओके, नेपाळी नेपाळी लँग्वेज ओके, लँग्वेज was added okay, was added by which amendment okay, by which amendment. तर आपल्याला घटनादुरुस्ती ओके, घटनादुरुस्ती बघायचं आहे यामध्ये बाय विच अमेंडमेंट. तर यात तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके, पुन्हा बघा तुमच्या डोळ्यासमोर, पुन्हा क्लिअर करतो म्हणजे काही डाऊट राहिला नाही पाहिजे. इथे बघा, कोंकणी अँड नेपाळी लँग्वेज वेअर ॲडेड टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बाय 71st अमेंडमेंट ॲक्ट 1992. 1992 मध्ये ओके, 1992 मध्ये त्या ऍड करण्यात आल्या 1992 मध्ये. आणि कोणत्या यांनी? 71व्या घटनादुरुस्तीने, 71वी घटनादुरुस्ती तुम्ही बघू शकता पूर्ण 71वी घटनादुरुस्ती डोळ्यासमोर बघा. KONKANI कोंकणी अँड NEPALI नेपाळी लँग्वेज वेअर ॲडेड टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन थ्रू बाय 71st अमेंडमेंट ॲक्ट विच वॉज एनेक्टेड इन 1992. मी बाजूला होतो, मन भरून बघून घ्या सगळ्या लोकांनी. आणि खाली पण पॉईंट आहे, की पॉईंट ओके, बघा माझ्या बोटाकडे लक्ष द्या. की पॉईंट्स अबाउट द 71st अमेंडमेंट लँग्वेज ॲडेड कोंकणी, मणिपुरी आणि नेपाळपुरी. फक्त कोंकणी आणि नेपाळीच नाही, मणिपुरी भाषा सुद्धा ऍड करण्यात आली होती. मणिपुरी भाषा सुद्धा ऍड करण्यात आली होती. कोकणी आणि नेपाळी यांच्यासोबत मणिपुरी आहे, मधामध्ये मणिपुरी दिसत आहे. म्हणजे ऑब्वियसली. तर इथे विद्यार्थी मित्रांनो जे दुसरं विधान आहे ते चुकलेलं आहे. म्हणजे केवळ पहिलं विधान ओके, कोणतं विधान योग्य आहे म्हटलेलं आहे, पहिलं विधान योग्य येणार. इथे पाहिजे होतं 71वी घटनादुरुस्ती ओके, 71वी घटनादुरुस्ती 1992, 71वी घटनादुरुस्ती 1992. याद्वारे कोंकणी नेपाळी ओके, कोंकणी नेपाळी आणि यासोबत मणिपुरी पण होतं, मणिपुरी या 3 भाषा ऍड करण्यात आल्या होत्या. तर पहिलं विधान ओके, पहिलं विधान 100% करेक्ट आहे. दुसरं विधान मात्र 100% चुकलेलं आहे, 100% चुकलेलं आहे. हे क्लिअर करून घ्या. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे या. उत्तरेकडे सर्वात पहिले UP, मागे महाकुंभ चालणारं, मग बिहार, मग आपलं महाराष्ट्र, मग महाराष्ट्राला अटॅच असणारा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका ओके, आणि कर्नाटका. तर 6च राज्य आहे. पहिले जम्मू काश्मीर होतं, जम्मू काश्मीर, पण 5 ऑगस्ट 2019 नागपंचमीचा दिवस होता. जम्मू काश्मीरचा नाही का कलम 370 जो फण्यासारखा डोलत होता तो नाही का म्हणजे नेहमीसाठी रद्द करण्यात आला आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनण्यात आलं. तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश. जम्मू काश्मीर पॉंडिचेरी आणि दिल्ली सारखं विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश बनलं. आणि जेव्हा ते राज्य म्हणून बाय कॅमेरल होतं म्हणजे द्विगृही होतं, त्यातला नाही का विधान परिषद रद्द करण्यात आली. आता राहिले 6. उत्तर प्रदेश महाकुंभवाले, बिहार ज्यांना बजेटमध्ये काल भरभरून पैसा भेटला 1 लाख कोटीच्या जवळ, महाराष्ट्र त्या आपला महाराष्ट्र, तेलंगणा आहे की नाही, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटका. सो करेक्ट आन्सर ओके, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. इथे त्रिपुरा आहे, कटला. इथे महाराष्ट्र नाही का आहे, ओडिसा ओके, ओडिसा, आसाम, त्यानंतर गुजरात कटला. इथे केरळ, मध्य प्रदेश आहे की नाही, तर कटला. त्यामुळे नाही का फक्त आणि फक्त 4थ्या नंबरचं ओके, फक्त आणि फक्त 4थ्या नंबरचं जे आन्सर आहे तुमचं ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, 4थ्या नंबरचं आन्सर आहे ना. तर प्रश्न तुमच्यावर म्हणजे एखाद्या प्रकारे आयोगाने फारच जास्त हे केलं. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? अनुच्छेद 168 ओके, अनुच्छेद 168. याला आपण ओके लाल, निळा, हिरवा, पिवळा सगळं करून ठेवूया. अनुच्छेद 168 ओके, आर्टिकल 168. पुन्हा कन्फर्म करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कन्फर्म करून घेऊया. याला आहे की नाही आर्टिकल 168 आहे की नाही, आर्टिकल 168. तर आर्टिकल 168 आपलं जे उत्तर आहे 168 आहे, आर्टिकल 168 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर हे बघून घ्या तुम्ही. पुन्हा तुम्हाला एनलार्ज करून दाखवतो, याच्यामध्ये सगळं क्लिअर दिसलं पाहिजे तुम्हाला ओके डोळ्यासमोर. आर्टिकल 168 ओके बघा, आर्टिकल 168 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट दॅट एव्हरी स्टेट ओके, एव्हरी स्टेट म्हणजे प्रत्येक राज्याला, एव्हरी स्टेट हॅज अ आहे की नाही लेजिस्लेचर. ठीक आहे. मग या लेजिस्लेचरमध्ये कोण असणार? गव्हर्नर आणि एक किंवा ओके गव्हर्नर आणि 1 or 2 हाऊसेस. महाराष्ट्रासारखं 2 सभागृह, महाराष्ट्र असेल 2 सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद. आणि नका तामिळनाडू, पंजाब वगैरे असेल तर तसे नका 1 सभागृह, बंगाल वगैरे गव्हर्नरही. पण आपल्या प्रश्नात ओके, आपल्या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते स्पष्टपणे इथे आहे. आर्टिकल ओके, आर्टिकल 168 ओके, आर्टिकल 168 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट दॅट एव्हरी स्टेट हॅज अ लेजिस्लेचर ओके, लेजिस्लेचर.
तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, तर हे आर्टिकल 168. त्यानंतर ओके नेक्स्ट बघा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त आणि फक्त राज्यपालाला असतो. राज्यपाल आहे की नाही, हे त्याचे नाही का कार्यकारी अधिकार असतात. राज्यपालाला महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार आहे. याला सुद्धा एक वेळ बघून घेऊन घ्या, आहे की नाही. आर्टिकल 165. तर आर्टिकल 165 मध्ये ऍडव्होकेट जनरल असं लिहू आपण. ऍडव्होकेट जनरल ओके, ऍडव्होकेट जनरल इज अपॉइंटेड बाय. ओके, ऍडव्होकेट जनरल इज अपॉइंटेड बाय. आणि आलं इथे बघा, द गव्हर्नर ऑफ अ स्टेट. ओके, गव्हर्नर ऑफ अ स्टेट पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आहे की नाही. एवढंच वाक्य तुम्हाला महत्वाचं आहे फक्त. द गव्हर्नर ऑफ अ स्टेट अपॉइंट्स द ऍडव्होकेट जनरल ऑफ अ स्टेट. ओके, मी बाजूला होतो म्हणजे मन भरून बघून घ्या पुन्हा. द गव्हर्नर, ओके, द गव्हर्नर ऑफ अ स्टेट अपॉइंट्स द ऍडव्होकेट जनरल. आणि ऍडव्होकेट जनरल इज द हायेस्ट लॉ ऑफिसर. तो राज्यातला सर्वात मोठा कायदा अधिकारी असतो. तर त्याची नका गव्हर्नर, ओके, त्याची गव्हर्नर नियुक्ती करतो राज्यपाल. गव्हर्नर ऑफ अ स्टेट अपॉइंट्स द ऍडव्होकेट जनरल ऑफ अ स्टेट. त्यामुळे नका नंबर 2 आन्सर तुमचा इथे करेक्ट आहे ऑब्विसली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश? 4थी अनुसूची. हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला, पण अजून क्लिअर, ओके, क्लिअर साईडवर आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नेटवर गुगलवर सर्च करून त्याचा आन्सर दाखवलेला आहे. ओके, म्हणजे कोणाला भरोसा हे होऊ नये. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभेला संवैधानिक दर्जा? 73वी घटनादुरुस्ती. हा सुद्धा प्रश्न आपण बघितला. त्यानंतर नका स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. तुमच्या डोळ्यासमोर दाखवलं. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे असतो. एकदम दोन्हीच्या दोन्ही विधान एकदम करेक्ट आहे, काहीच अडचण नाही. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ, अमेरिकेचं सिनेट तिथलचं वरिष्ठ सभागृह, भारताचा राज्यसभा आपल्या भारतातला वरिष्ठ सभागृह. त्यानंतर अनुच्छेद 154 प्रमाणे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा हे तुम्हाला सर्च करून दाखवलं, ऑन द स्पॉट आन्सर दाखवलं. राज्यपाल, ओके, राज्यपाल हे राज्यपाल नका तुमच्या त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार. आर्टिकल 154 आहे की नाही, ज्यांनी व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, सगळं डोळ्यासमोर दाखवलं. निर्वाचन आयोगाची तरतूद 324, याला तर सर्च करण्याची पण गरज नाही. आणि त्यानंतर नका ग्रामपंचायतीचे संघटन, महात्मा गांधी तत्व, कलम 40. ओके, कलम 40. तर हा प्रश्न बघून घेऊया पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आहे की नाही. आर्टिकल 40 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की महात्मा गांधीवादी तत्व काय म्हटलं होतं महात्मा गांधी यांनी. तर आपण नाही का ते आर्टिकल, ओके, आर्टिकल 40 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, आर्टिकल 40 मराठीतच बघून घ्या. ओके, मराठीत. तर मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला हा आपला शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचा कलम 40. ओके, तर राज्यघटनेचं, ओके, मी बाजूला होतो बघा. राज्यघटनेचा, ओके, राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 40 ग्रामपंचायतीच्या संघटनेशी संबंधित आहे. ठीक आहे, महात्मा गांधी यांचं तत्व आहे. आणि भाग 4 मध्ये, तर भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 40 ग्रामपंचायतीच्या संघटनेशी आहे. ग्रामपंचायत संघटनेशी म्हणजे अनुच्छेद 40 ग्रामपंचायत संघटना, आणि इथे विचारलं ग्रामपंचायतीचे संघटन, आणि अनुच्छेद 40 गांधीवादी तत्व. ओके, गांधीवादी तत्व. विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही प्रश्न आले होते ॲज इट इज तुमच्या डोळ्यासमोर विथ प्रूफ. ओके, विथ प्रूफ तुम्हाला केवळ आणि केवळ या प्लॅटफॉर्मवर दाखवलेला आहे. जसा प्रश्न होता तो प्रश्न, आणि तोच प्रश्न तुम्हाला गुगलवर ऑथेंटिक वेबसाईटवर सर्च करून दाखवलेला. तुम्ही तुमच्या साईडने सुद्धा सर्च करू शकता. परंतु एवढं कन्फर्म आहे की जेवढे आन्सर आपण घेतले तंतोतंत 100% आयोगाच्या आन्सर कीशी मिळतेच होणार, कारण प्रश्न पण सोपी होते, नो डाऊट. पण एवढं सांगू शकतो, पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क यायलाच पाहिजे होते. परंतु पहिला अटेम्प्टवाला विद्यार्थी असेल, थोडं घाईगडबडीमध्ये तात्पुरती सदन एक सदनी होती, किंवा अमेरिकेचं सिनेट वगैरे असे काही प्रश्न चुकले असेल, किंवा मुन्शी आणि अय्यंगार भाषेचा प्रश्न तो चुकला असेल, तर होऊ शकतं 15 पैकी 13 किंवा 12 मार्क येऊ शकतात. परंतु पॉलिटी हा विषय तर कट ऑफ म्हणजे ठरवणारा बनणार नाही. कट ऑफ ठरवणारे विषय दुसरे बनू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आन्सर कीचं सेशन कसं वाटलं नक्की आपलं फीडबॅक व्हा. आणि माझ्याकडून आणि माझ्या सर्व MPSC वाला या टीमकडून तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी कोटी कोटी शुभेच्छा. अनेकांनी मुख्य परीक्षा क्वालिफाय करावी, आणि तिथे सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी राहूया. धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.